सिटी न्यूज वसा जनसेवेचा। एकीकडे राज्याचे गृहमंत्री हे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत सुदृढ असल्याचा दावा करीत असतात, दुसरीकडे चित्र मात्र अगदी वेगळंच आहे। याचा प्रत्यय सध्या बुलढाणा शहरामध्ये येत आहे। एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला पकडून सामान्य रुग्णालयामध्ये हजर करण्याइतके सोपे काम देखील शहर पोलिसांकडून लवकर होताना दिसून येत नाही। यावरून शहर पोलिसांची तत्परता स्पष्टपणे अधोरेखित होत आहे। येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकाळलेल्या अनिर्बंध भ्रष्टाचारासंदर्भात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित करीत आहे। या भ्रष्टाचारातून जिल्हा रुग्णालयातील प्रशासनात असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये चांगली संदोपसंधी माजली असल्याचं दिसून येत आहे। एका अधिकाऱ्याची जिरवण्याची वाटेल ते करीत आहे। भ्रष्टाचाराने अनेक अधिकारी बरबटलेले आहेत। अशातच सेवानिवृत्त रोखपाल पी.के. माळी यांच्या संदर्भात जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या मोठी चर्चा आहे। पी.के. माळी यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये काम करताना कॅश बुकात मोठी खडाडोड केली, प्रचंड असा भ्रष्टाचार केला। अर्थातच त्या भ्रष्टाचारामध्ये एकटे माळी हे हिस्सेदार नव्हते, त्या वाटेकरी अनेक जण होते। त्यामुळे कधीही हा भ्रष्टाचार बाहेर आला नाही। जिल्हा रुग्णालय वरतून पाहिल्यास अगदी ठीक दिसते, परंतु प्रशासकीय पातळीवर जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन अक्षरशः कुजून गेले आहे। भ्रष्टाचाराची कीड जिल्हा रुग्णालयाच्या अगदी आतपर्यंत पसरलेली आहे। अशातच अनिर्बंध भ्रष्टाचार करून पी.के. माळी हे जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे बदलीवर गेले, तेथून मग ते सेवानिवृत्त झाले। विशेष म्हणजे एवढा सगळा भ्रष्टाचार केल्यानंतरही माळी यांची कोणतीही चौकशी झाली नाही। त्यांना त्यांच्या सत्तर काळामध्ये जे काही लाभ मिळायचे होते ते देखील विनासायास मिळत आहेत। आज प्रचंड भ्रष्टाचार करून माळी हे नामनिराळे झाले आहेत। त्यांच्या जागी आलेले लाकडे हे देखील भ्रष्टाचाराचे मूर्तिमंत उदाहरण आहे। लाकडे रोखपाल पदाचा पदभार स्वीकारला, परंतु त्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात जेव्हा दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजने माहिती मागण्यास सुरुवात केली, तेव्हा लाकडे रडीचा डाव खेळायला लागले। लाकडे म्हणायला लागले की माझ्याकडे माळी यांनी परिपूर्ण चार्ज दिलाच नाही, त्यांनी मागचा बराचसा हिशोब दिलेला नाही। पर्यायाने सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या दबावामुळे अखेर जिल्हा शल्यचिकित्सकांनी वारंवार माळी यांना रुग्णालयात हजर राहून हिशोब देण्यास बजावले। मात्र माळी आता सेवानिवृत्त झाल्यामुळे ते कोणालाही बदत नाहीत। या स्थितीत अखेर जिल्हा शल्यचिकित्सकांनाही काही महिन्यांपूर्वी थेट शहर पोलीस स्टेशनला पत्र देऊन माळी यांना जिल्हा रुग्णालयात हजर करण्याची विनंती केली। आता जिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला रुग्णालयात हजर करणे हे तसे काही फार अवघड काम नाही। मात्र ज्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयाचे कामकाज अगदी ढिसाळ आहे, तसेच ढिसाळ कामकाज पोलीस प्रशासनाचे देखील दिसून येत आहे। कारण जिल्हा शल्यचिकित्सकांनी आता पत्र देऊन अनेक महिने होऊन गेल्यानंतरही शहर पोलीस पी.के. माळी यांना हजर करण्यात अपयशी ठरलेले आहे। खरं तर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पत्रानंतर फार तर आठवडाभरात माळी यांना पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात हजर करणे गरजेचे होते। मात्र एकीकडे राज्यात सक्षम पोलीस यंत्रणेचे ढोल पिटले जातात, मात्र दुसरीकडे वस्तुस्थिती अगदी वेगळीच असल्याचे दिसत आहे। माळी यांना रुग्णालयात हजर करण्याबाबत शहर पोलीस एवढा ढिसाळपणा का करीत आहे, याचे उत्तर अद्याप मिळू शकले नाही। यावरून एक स्पष्ट आहे की जिल्हा रुग्णालयात जो काही भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, त्याची तीव्रता व्याप्ती किती प्रचंड आहे यावरून कल्पना येते। खरे तर पण माळी यांनीही जास्त या प्रकरणापासून दूर पळू नये, कारण माळी हे जितके यापासून पळण्याचा प्रयत्न करतील तितके ते कायद्याच्या कचाट्यात अडकत जाणार आहेत। काहीही असले तरी दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज या भ्रष्टाचाराविरोधात अत्यंत कठोर आहे। जोपर्यंत जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन शांत बसणार नाही। त्यामुळे आमचे पोलिसांनाही आव्हान आहे की त्यांनी तात्काळ पी.के. माळी यांना जिल्हा रुग्णालयात हजर करावे आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पी.के. माळी यांना परिपूर्ण पदभार का दिला, तसेच त्यांनी मागील अनेक कागदपत्रे विद्यमान रोखपालांकडे का सोपवली नाहीत याची विचारणा करावी। जोपर्यंत ही कारवाई होत नाही, तोपर्यंत दैनिक जनसंचालनची ही मोहीम अशीच अविरतपणे सुरू राहणार आहे। आमचा हा पोस्टमार्टम भाग असंच सुरू राहणार। विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,